नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजना 2024 या योजनेसाठी दोन प्रकारे आपल्याला अर्ज करता येणार आहेत। याबद्दलची माहिती शासनाकडून नुकताच देण्यात आलेली आहे। तर आदिती तटकरे या ज्या महिला व बालविकास मंत्री आहेत, यांनी एका पोस्टद्वारे ही माहिती दिलेली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरण्यासाठी मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाअंतर्गत नारी शक्ती दूत ॲपद्वारे जास्तीत जास्त महिलांनी नोंदणी करून घ्यावी। ज्या महिलेला नोंदणी करावयाची आहे त्या स्वतः ऑनलाईन अर्ज करू शकतात। तसेच ज्या महिलांना स्वतः ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी अडचण येत असेल तर त्या महिला अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, ग्रामसेवक यांच्याकडून फॉर्म भरू शकतात व शहरी भागातील महिला वॉर्ड ऑफिसरकडून हा फॉर्म भरू शकतात। तर नारी शक्ती दूत हे जे ॲप्लिकेशन आहे, या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून महिलांना या योजनेसाठी फॉर्म भरता येणार आहेत। त्याचप्रमाणे एक फिजिकल फॉर्म देखील देण्यात आलेला आहे। ज्या महिलांना ऑनलाईन फॉर्म भरता येणं शक्य नाही त्या महिला हा जो फिजिकल फॉर्म आहे हा अंगणवाडीमध्ये भरून देऊ शकतात। पण पाहू शकता अशा प्रकारे हा फॉर्म आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अर्ज। यामध्ये आपण पाहूया अर्जामध्ये आपल्याला काय काय भरायचं आहे। हा जो अर्ज आहे हा अर्ज आणि ऑनलाईन अर्ज यामध्ये सेम माहिती असणार आहे। पहिल्यांदा महिलेचं संपूर्ण नाव, त्यानंतर महिलेचे लग्नापूर्वीचे नाव, महिलेचे लग्नानंतरचे नाव जर विवाहित असेल तर इथे आपल्याला लिहायचं आहे। त्यानंतर दुसऱ्या कॉलममध्ये जन्मदिनांक लिहायचा आहे, दिनांक, महिना आणि वर्ष या फॉर्मॅटमध्ये आपल्याला इथे भरायचं आहे। त्यानंतर अर्जदार महिलेचा संपूर्ण पत्ता या ठिकाणी लिहायचा आहे। अर्जदार महिला ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगरपालिका किंवा महानगरपालिका यापैकी ज्या क्षेत्रामध्ये राहत असेल त्या क्षेत्राच्या ठिकाणी आपल्याला इथे टिकमार करायचे आहे। त्यानंतर संबंधित पिनकोड जो असणार आहे, पिनकोड आपल्याला इथे टाकायचा आहे। त्यानंतर चौथ्या कॉलममध्ये जन्माचे ठिकाण, गाव किंवा शहर, तालुका, जिल्हा आणि राज्य येथे नमूद करायचं आहे। त्यानंतर पाचव्या कॉलममध्ये मोबाईल क्रमांक लिहायचा आहे। सहाव्यामध्ये आधार क्रमांक, आपल्याला महिलेचा जो आधार क्रमांक आहे इथे आपल्याला लिहायचा आहे। त्यानंतर महिलेचा जन्म परराज्यातील असल्यास पतीचे जन्मठिकाण, गाव, शहर, तालुका, जिल्हा आणि राज्य येथे नमूद करायचं आहे। त्यानंतर शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या ज्या आर्थिक योजना आहेत या योजनांचा जर संबंधित महिला लाभ घेत असेल तर आपल्याला येथे होय किंवा नाही असं लिहायचं आहे। आणि जर होय असेल तर कोणत्या योजनेचे दरमहा किती रुपये येतात ते आपल्याला इथे टाकायचं आहे। त्यानंतर वैवाहिक स्थिती आपल्याला निवडायची आहे। महिला विवाहित आहे, घटस्फोटित आहे, विधवा आहे, परित्यक्त्या आहे, निराधार महिला आहे किंवा अविवाहित महिला आहे। यापैकी आपल्याला जे योग्य पर्याय लागू असेल त्या ठिकाणी आपल्याला टिकमार ही करायची आहे। त्यानंतर अर्जदार महिलेचं जे बँक खातं आहे या बँकेचा तपशील आपल्याला इथे भरायचा आहे। बँकेचे पूर्ण नाव टाकायचं आहे। बँक खातेधारकाचे नाव म्हणजे महिलेचे नाव या ठिकाणी येणार आहे। त्यानंतर बँकेचा खाते क्रमांक टाकायचा आहे आणि बँकेचा जो IFSC कोड आहे हा IFSC कोड आपल्याला इथे नमूद करायचा आहे। त्यानंतर आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडलेला आहे की नाही याची माहिती आपल्याला होय किंवा नाही या संबंधित इथे टिकमार करायची आहे। त्याचप्रमाणे आपण पाहू शकता अर्ज भरून घेणारी जी प्राधिकृत व्यक्ती आहे 7 घटक येथे दिलेले आहेत। सामान्य महिला, अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस, पर्यवेक्षिका, ग्रामसेवक, वार्ड अधिकारी आणि सेतू सुविधा केंद्र हे जे आहेत या ठिकाणी जे अर्ज आहेत हे भरून घेतले जाणार आहेत। तर खालील सर्व कागदपत्र जे आहेत हे आपल्याला अर्जासोबत जर तुम्ही ऑनलाईन अर्ज करत असाल तर आपल्याला ऑनलाईन अपलोड करायचं आहेत ॲप्लिकेशनच्या माध्यमातून। आणि जर ऑफलाईन फॉर्म भरणार असाल तर आपल्याला त्या अर्जासोबत पुढील हे डॉक्युमेंट जे आहेत हे जोडावे लागणार आहेत। यामध्ये आधार कार्ड, अधिवास प्रमाणपत्र, जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला या तीनपैकी एक आपल्याला जोडावं लागणार आहे। तर अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमेसाईल जर उपलब्ध नसेल तर महिलेचे 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला या 4 डॉक्युमेंटपैकी एक डॉक्युमेंट आपल्याला सोबत जोडायचं आहे। त्यानंतर उत्पन्न प्रमाणपत्र, जर महिला पिवळा आणि केशरी रेशन कार्ड धारक असेल तर उत्पन्न प्रमाणपत्र जोडण्याची आवश्यकता नाही आहे। त्याऐवजी पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड जे असणार आहे हे आपल्याला सोबत जोडायचं आहे। त्यानंतर अर्जदाराचं हमीपत्र हे देखील आपल्याला हमीपत्र जोडून द्यायचं आहे। यामध्ये महिलेला सही करायची आहे। त्यानंतर बँक पासबुक, एक अर्जदाराचा फोटो, लाईव्ह फोटो, जर आपण ऑनलाईन अर्ज भरत असाल तर आपल्याला ॲप्लिकेशनच्या माध्यमातून हा ऑनलाईन फोटो कॅप्चर करावा लागतो। त्यानंतर महिलेचा जन्म परराज्यातील असल्यास पतीचे अधिवास प्रमाणपत्र आवश्यक आहे। यामध्ये 15 वर्षापूर्वीचे एक रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला यापैकी एक आवश्यक आहे।
तर अर्जदाराने जो सदरचा अर्ज आहे परिपूर्ण भरल्यानंतर संबंधित अंगणवाडी केंद्रामध्ये हा अर्ज जमा करावयाचा आहे। तर या अर्जासोबत हमीपत्राचं देखील आपल्याला सही करून हमीपत्र देखील द्यायचं आहे। आपण पाहू शकता अर्जदाराचे हमीपत्र हे अशा प्रकारचं हमीपत्र असणार आहे। मी या संपूर्ण फॉर्मची PDF आणि हे जे हमीपत्र आहे हे आपल्या चॅनलच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्याला देत आहे, हे आपण डाउनलोड करून पाहू शकता। त्याचप्रमाणे या हमीपत्रावर अर्जदाराची सही आणि नाव टाकायचं आहे। आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी आहे या योजनेचा फॉर्म भरल्यानंतर आपण ऑफलाईन जो अर्ज आहे हा जिथे दाखल करू त्या ठिकाणी आपल्याला हा जो अर्जाची पावती आहे ही पावती आपल्याला सदर घ्यायची आहे। तर अशा प्रकारे आपण ऑफलाईन हा अर्ज देखील भरून देऊ शकतो। त्याचप्रमाणे ऑनलाईन अर्ज आपल्याला भरायचा असेल तर आपण पाहू शकता नारी शक्ती दूत प्ले स्टोअरला आपल्याला फक्त नारी शक्ती दूत एवढं जरी टाकलं तरी हे ॲप्लिकेशन आपल्यासमोर येईल आणि हे ॲप्लिकेशन आपल्याला डाउनलोड करून ज्याप्रमाणे ऑफलाईन फॉर्ममध्ये माहिती आहे त्याचप्रमाणे आपल्याला या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून ऑनलाईन माहिती फिलअप करायची आहे आणि आपला अर्ज हा सबमिट करायचा आहे। तर व्हिडिओची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। धन्यवाद।